हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज ही जी रेसिपी बघताय थोडीशी वेगळी आहे ना, तर माझ्यासाठी पण ही थोडीशी म्हणजे वेगळी आहे. तर आज मी फर्स्ट टाईम ही रेसिपी बनवली. माझी एक फ्रेंड आहे, तर ती जळगावची आहे, तर तिनं मला ही रेसिपी सांगितली. तर आज तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर ही चवळी आहे, तर अर्धी वाटी चवळी मी 4 ते 5 तास भिजवली आहे. त्यानंतर ह्या 3 प्रकारच्या डाळी आहेत, मूग डाळ, तूर डाळ आणि चणा डाळ. तर तिन्ही डाळी अर्धी अर्धी वाटी त्याही मी 4 ते 5 तास भिजवल्या होत्या. तर डाळी आणि चवळी हे दोन्ही सेपरेट सेपरेट मी भिजवलेलं आहे आणि आता आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये मी डाळ घेते. तर आपल्याला आता थोडं थोडं करत वाटायचं आहे. म्हणजे आता मी डाळी घेतलेत, त्यानंतर थोडीशी चवळी घेतले, त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी काही म्हणजे मिरची वगैरे घालणार आहोत. तर मिरची, कढीपत्ता, लसूण आणि आलं. तर 7 ते 8 हिरव्या मिरच्या आहेत, 7 ते 8 कढीपत्ता, 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि थोडंसं आलं. तर हेही आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा मी चांगला एक मोठा चमचा जिरं घातलेला आहे. बस आता हे आपल्याला वाटायचं आहे. तर पाणी बिलकुल घालायचं नाही आहे. तर मी पाणी न घालता त्याची पेस्ट बनवलेली आहे. तर बघू शकता छान असं ते वाटलं गेलं आहे. आणि आता ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर आता एक टाईममध्ये तर काय बसलं नव्हतं हे. तर मी थोडं-थोडं करत मी आता ते वाटून घेते. तर मला 3 वेळा हे वाटावं लागलं तेव्हा आपलं हे पीठ रेडी झालं आहे. तर आता ते मी पहिल्यांदा मी मिरची टाकली होती, आधी टाकली नव्हती. त्यामुळे मी सगळं ते मिक्स करून घेतलं म्हणजे जेणेकरून मिरचीचा फ्लेवर सगळ्याला लागेल. त्यानंतर चवीनुसार मीठ, भरपूर कोथिंबीर आणि 1 चमचा हळद घातलेली आहे. ते सगळं मिक्स केलं आहे. त्यानंतर एका चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता हे सगळं मिक्स करून आपल्याला त्याचे छोटे-छोटे म्हणजे गोळे करून आपल्याला ते वाफवून घ्यायचे आहेत. तर अगदी पौष्टिक रेसिपी आहे म्हणजे तेल बिलकुल वापरलेलं नाही आहे आणि फक्त वाफवून घेतलेलं आहे. तर त्यामुळं आणि त्यामध्ये डाळी आणि चवळी, कडधान्यही म्हणजे वापरलं गेलं आहे. त्यामुळे ती खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे. तर बघू शकता अशा प्रकारे छोटे-छोटे आपल्याला मुटके आपण जसे करतो ना, तशा टाईप आपल्याला त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण ते वाफवून घेणार आहोत. तर एकीकडे मी गॅसवर पाणी गरम करत ठेवलेलं आहे, की त्यावर आपल्याला चाळण ठेवून ते वाफवता येईल. तर आता मी ते सगळे गोळे जे आहेत तर त्याचे मुटके करून झालेले आहेत माझे आणि आता आपण ते वाफवायला ठेवूयात. तर पाणी गरम झाले, त्या पाण्यावर ही चाळण ठेवली आहे. तुम्ही स्टीमरमध्ये वाफवलं तरी चालेल किंवा एखाद्या पातेलीमध्ये वगैरे म्हणजे प्लेट ठेवून वाफवलं तरी चालेल. तर साधारणतः 10 मिनटं मी हे छान असं वाफवलं आहे. तर बघू शकता हाताला काही लागत नाही. छान असं ते वाफवलं गेलं. त्यानंतर मी त्याच्यासोबत खाण्यासाठी म्हणून कढी केली आहे. तर कढीची रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली होती. त्यामुळे काही फार डिटेलमध्ये ही रेसिपी दाखवली नाही आहे. पण तरीही सांगते थोडक्यात. तेल घातलं आहे, त्यानंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि लाल सुक्या मिरच्या 4 घेतल्यात. त्यानंतर हे वाटण आहे, तर हिरवी मिरची, लसूण आणि 1 चमचा बेसन हे बारीक असं वाटलेलं आहे. तर त्याचं वाटण घातलं आहे आणि आता ते आपण म्हणजे तडका त्याला आपल्याला छान असा द्यायचा आहे, की चांगलं ते त्याचं कच्चापण जाईल तोपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा जी आहे ती हळद घातली. त्यानंतर हे दही आहे, तर छान असं फेटून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं. तर आता ते आपण कढईमध्ये घालणार आहोत. तर हा बसलेला आहे तडका आणि आता आपल्याला हे बाकी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून म्हणजे एकसारखं ढवळत राहायचं आहे, की कढी फाटू नये म्हणून. तर आता ते थोडंसं मला घट्टसर वाटत होतं म्हणून मी त्यामध्ये अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे. वरून घातलेले आहे भरपूर अशी कोथिंबीर. वाटणामध्ये पण आपण लसूण, मिरची आणि कोथिंबीर हेच वाटलेलं होतं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गूळ घालायचा आहे. तर गूळ आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणाला गोड कढी आवडते, तर कोणाला आंबटसर आवडते. तर त्या प्रमाणात तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि आता आपल्याला ते उकळून घ्यायचे. तर एकसारखं ढवळत राहायचं म्हणजे कढी फाटत नाही आणि मी ती छान अशी ढवळून उकळवून घेतली. तर साधारणतः 5 मिनिटं उकळून मी घेतलेली आहे ती कढी. तर बघू शकता आता आपली कढी छान अशी रेडी झाली. त्याला कलरही छान आला आहे. त्यानंतर करूयात प्लेटिंग. तर एका बाउलमध्ये मी कढी काढलेली आहे आणि त्याच्यानंतर हे जे मुटके आहेत किंवा फुनके म्हणतात याला जळगाव साईडला. तर ते छान असे स्टीम करून घेतलेले होते. तर ते फुनके मी प्लेटमध्ये घेतलेले आहेत आणि आता एक-एक करत ते प्लेटमध्ये सजवलेले आहेत. त्यानंतर त्यावर तूप घातलेलं आहे. तर अगदी छान अशी ही रेसिपी आपली रेडी झालेली आहे. मी पण ही फर्स्ट टाईम केली, पण खाऊन बघितली तर खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. मला तर ही रेसिपी खूप आवडली. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू.